अपराह्न काळ म्हणजे काय? पितरांची वेळ, देवांची वेळ, भूतांची वेळ, भूतांचे उत्सव, देवांचे उत्सव, पितरांचे उत्सव, नवरात्र, याचा सगळा तपशील दिलेला आहे. पंचांगात तर आहे. तरी सुद्धा आता माझ्या मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी कदाचित पुन्हा आपल्याकडून असं काही चुकू नये एवढ्याकरता मी पुन्हा एक वार सांगतो. गुरुचरित्रात, तत्वज्ञान कोशात आणि सगळ्या पुराण ग्रंथात अत्री ऋषी दुपारी माध्यान्ह संध्येसाठी गेले असताना ते दोघच पतिपत्नी होते. त्यांच्या मुलाला त्यांनी राज्यावर बसवलं आणि दोघांनी उत्तर आयुष्यात जवळजवळ कुठंतरी शांतपणे जीवन कंठावं आणि राज्य उपभोग घेतलेली ती थोर माणसं एक मनशांतीसाठी म्हणून ते चित्रकूटावर, आजही चित्रकूट हे गाव आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर हे गाव आहे. तिथे आजही अत्री ऋषीचा आश्रम आहे आणि ज्या कुंडात सती अनुसया रोज स्नान करत होती ते कुंडही आज आहे. नुसत्याच एसटी गाड्या, यात्रा कंपन्या, फक्त काशी, प्रयाग, अयोध्या आणि ते पंडे, बस तेवढेच बस तुम्ही धुंडत. जे खरं धुंडायचंय ते तू कुठे बघायलाच तयार नाही. अजून जर तुम्ही गेलात तिथे अनुसयेच्या रोजच्या स्नानाचं जे कुंड आहे चित्रकूटला 27 फूट खोल आहे, स्वच्छ पाणी आहे. ते किती स्वच्छ आहे. भारतातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रात जी स्वच्छता नाही तेवढी त्या कुंडात आहे. 1 रुपयाचं नाणं 27 फूट पाण्यात जर वरून टाकलं तो पांढरा स्वच्छ दिसतो. आजही इतकं स्वच्छ निष्कलंक चारित्र्यवान महासतीचं पुण्य असलेलं ते आजही आहे. आम्ही तिथल्या यात्रा करताना नेहमी सांगतो की एखादी काशी प्रयागराज आहे तर चालेल, परंतु तुम्ही अगोदर ती चित्रकूटाचं ते तीर्थ बघून या डोळ्यांनी. आणि मला सांगा की गंगेत सुद्धा 4 फुटावर दिसत नाही. ती बिचारी काय करेल की थेट पंजाब पासून, दिल्ली पासून सगळ्या कटरी, सगळे कारखाने, सगळं प्रदूषण, सगळं ती बिचारी जात आहे. हरिद्वारचा तो हिंदुस्थान अँटीबायोटिक्सचा इतकं घाण आहे की आमच्या राजीव गांधींनी 259 कोटी रुपये ते प्रदूषणसाठी खर्च केले, पण ती एकट्या हरिद्वारचे केले. आता किती गावांचे करणार आहे. म्हणे बा तुम्ही गादीवर आलात, निदान गंगेची घाण तरी काढा. त्या बिचाऱ्याची काढली, पण ती एकट्या हरिद्वार, इसके बाप हरिद्वार बहुत बड़े है, वो सब मैला गंगा में आता है और वो मैला पवित्र हो जाता है. ती बिचारी, तिच्या पुढे काही नाही, अजिबात नाही. 4 फुटावर काही दिसत नाही. एवढं त्याच्यामध्ये आम्ही घाण करून टाकली आहे. पण हे एवढंच एक असं कुंड आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला त्या अनुसयेचं खास एक ते चारित्र्य दिसेल की या महासतीनं या कुंडात दान केलेलं आहे. त्याचं पावित्र्य, स्वच्छता, तेज, ओज आणि त्या एकंदर पाण्याचा तो प्रकाश पाहिल्यानंतर कुणी मनुष्य आजही जरा सद्गदित होतो. तेव्हा ती ज्यावेळेला स्वतः असेल, ज्यावेळेला ते असेल आणि मग जे गुरुचरित्रात म्हटलंय का तिची पती सेवा पाहिल्यानंतर सूर्य सुद्धा एक घंटाभर हलत नव्हता. कवीची कल्पना असेल ती, मी एवढं काही मोठं हे तयार नाही. त्याचा अर्थ एवढाच समजायचा की देवादिदेव सुद्धा ते सगळं पावित्र्य पाहून चकित होत होते. हा त्या कवीच्या वर्णनाचा हेतू आहे. मी त्या अतिशयोक्तीच्या काव्याचं एवढं तोम मागवणारा माणूस मी नाही. असो, तर त्याच चित्रकूटावर हा जो कालखंड आहे हा कृतयुगातला आहे. कृतयुग मी तुम्हाला परवा दिवशी कालखंड समजून सांगताना, कृतनंतर लगेच त्रेता, त्रेतानंतर लगेच द्वापार आणि द्वापार नंतर कली, हे असं एकाला एक जुळून आलेलं आहे. काही 1,00,000-2 लाख वर्ष झालेले नाही. 4-4, 5-5 हजार वर्षाचा कालखंड आहे. आणि कृतयुगातला हा कार्यक्रम आणि त्रेतायुगात प्रभू रामचंद्र आणि सीता, तर हे दोघे जण त्या चित्रकूटावर असताना प्रभू रामचंद्र ज्या वेळेला दक्षिणेत पंचवटीत वनवासात यायला निघाले त्यावेळेला अत्री आणि अनुसूया यांनी या तिघांना 6 महिने आपल्या आश्रमात ठेवून घेतलं. उद्देश असा होता की प्रभू रामचंद्रांनी अनुसूयाला सांगितलं की म्हणे ही एक राजकन्या आहे, नंतर राजपत्नी आहे
आणि हिला कधी वनवास, कंदमुळं, थंडी वारा, ऊन, पाऊस, वारा, वादळ, निसर्ग, आजारपण, संकट, शत्रू याचे तिला कधी कधी कारण नाहीये. तेव्हा तुम्ही एवढे करा. आम्ही दोघे भाऊ भक्कम आहोत, परंतु शेवटी एखादं विषारी गंध आणला, त्याची बाईने भाजी केली, आम्ही तिघही मरून डावलो म्हणते. तर असं जंगलात काही आपल्याला एक कोटी फ्लावर भेटणार नाही. उधर तर कुछ नाही मिलेगा, जो मिलेगा वो भी खाना पडेगा. तर बाईसाहेब हिला फळं, भाज्या, वनस्पती, औषधी, कुठं कोणतं काय हिला काहीही माहित नाही. हिला सूर्याचं ऊन सुद्धा अंगावर कधी पडलेलं नाही. आणि अशा वेळेला आमचं काय नाही, आम्ही शिवरायांचे बच्चे आहोत, परंतु तिला या उन्हातानाची सराव नाही. मानसिक धैर्य आहे. पण बाकीची गोष्ट 6 महिने हे बा वाल्मिकी रामायणात त्या अनुसूयेने सीतेला काय काय शिकवलं, कसं शिकवलं. तिला काय याच्यातली तिला जंगल अरण्य याची काहीच माहित नाही. अनुसूयेला पण नव्हती. ती एक राजपत्नी, राजमाता होती. पण त्यांना येऊन बरीच वर्ष झालती, सरळ झालता, आणि ती एका ठिकाणी स्थिर झालते. त्यांचा आश्रम होता आणि त्यांचे जे आश्रमातले शिष्यवर्ग हा नेहमी त्यांना सगळी मदत करायचा. आपल्याला माहित असेल इंदोरला, म्हणजे इंदोर जवळ उज्जैनी जे गाव आहे, याच गावाला सांदीपनींचा आश्रम होता. तिथं तो आश्रम अजून त्याचे खुण आहेत. आणि त्या कंसाला मारल्यानंतर वास्तविक त्या येड्याला अगोदर शिकवायला पाहिजे होतं, पण त्याचा आई बाप तुरुंगात होते, लोकांचे घरी होत होते, त्यामुळे त्याला काही कोणी शिकवलं नाही. आणि कंसाला मारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण 6 महिने बलराम आणि ते सांदीपनीच्या आश्रमात शिकण्यासाठी आले. ते म्हणाले त्यांना काय अहो, हाच तर आमच्या डोक्याचा पंचनामा झालेला आहे की आम्ही देवच समजून घेत नाहीत. त्यांच्या प्रत्येक गोष्टी आणि लीला या त्यांच्या करता आहेत की जगाकरता आहेत. इथेच तुमच्या डोक्यात संभ्रम झालेला आहे. त्यांच्या करता म्हटलं तर आहे, पण आपल्या दृष्टीने विचार केला आपल्याकरता जास्त आहे. त्या सांदीपनीच्या आश्रमात भगवान श्रीकृष्ण 6 महिने होते. तो सुदाम्या ही मंडळी तिथं होती. आणि त्या 6 महिन्यात त्यांचं एक लाडकं एकुलतं एक पोरग एका राक्षसाने समुद्र पार पकडून नेलेलं होतं. आणि ते दोघं नवरा बायको आता काहीतरी उत्तर आयुष्य काढायचं तर काढत होते. हा इतका विद्वान, थोर, शूर, पराक्रमी कंसाला मारलेला, कारण ख्याती जातच नाही ना कोणाची. त्यामुळे सगळे जे त्याचे सहकारी सवंगडी त्याला घ्यायचे, त्याला काही लागलं तर करून द्यायचे. तो त्याच्या थोबाडात मारायचा, मी इथे शिकायला आलो का तुम्ही माझा स्वयंपाक करता. कारण त्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याला असं बोर्डिंग सारखं आईचं एक बाई स्वयंपाक करते आणि तिच्या नावावर असं नव्हतं. तिथे प्रत्येक पोराने हाताने स्वयंपाक करून खायचा होता. हाताने धान्य पेरायचं, हाताने भाजी करायची, सगळं हाताने करायचं, हाताने ज्ञान शिकायचं, हाताने ग्रंथ लिहायचे. गाईड एकही नव्हतं, पुस्तकच नव्हतं तिथे, सगळं पाठांतरावरती काम होतं. पण 14 विद्या आणि 64 कला 12 वर्षात झाल्याच पाहिजे असे ते आश्रम. काय झाले वायरच्या वाटे जाऊ नका रे बा, आमची सगळी गाडी ब्रेकडाऊन होते. मग तर आपल्याला थोडं विषयांतर करण्याचा माझा हेतू असा होता की उद्या मी दत्त जन्म या विषयावर बोलणार आहे. त्यावेळेला उद्या आपल्याला थोडा वेळ होईल, कारण जवळजवळ 1239ला जन्म, त्यानंतर प्रसाद, महाप्रसाद, लोक संख्या, गर्दी, तर साधारण आपल्याला 3 वाजतील आणि 3ला आपलं इटुबी सुरू होईल. उद्या घड्याळावर बोट दाखवून करता येणार नाही, कारण आपली 10:30 ऐवजी 12:39ला आरती असेल. म्हणजे उद्याचे खास स्पेशल प्रोग्राम आहे तो. त्यामुळे त्याच्यासाठी आपण 3ला सुरू करू आणि पुढचेही कार्यक्रम आपण एखादा 2 थोडे कमी घेऊ. कार्यक्रम सगळे करायचे, बंद एकही करायचं नाही. तर आता थोडं विषयांतर न करता जरा थोडक्यात आवडतो की अनुसूया तिला मार्गदर्शन करणारी सीता, ह्या 2 सीतेला मार्गदर्शन करणारी अनुसूया उलटे झाले. तर हा जो कृत आणि त्रेता युगातला एक सुंदर असा संगम आमच्या पूर्वाचार्यांनी दाखवलेला आहे.